नमस्कार. ऑनलाईन ऑफिसर्स अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीची जाहिरात जी आली आहे आणि जाहिरात कशी आहे, खूप मोठ्या पदाची आहे. अजून सुद्धा 3 आणि 4 जिल्ह्याचे मागणीपत्र ह्या आयोगाकडे जाणे बाकी आहे. जसे जसे मागणीपत्र जातील तशी तशी ही संख्या जी पदसंख्या आहे याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता खूप जास्त आहे. ऍट द एंड तुम्हाला ऍडच्या या ठिकाणी काय जास्तीत जास्त पद या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेही विद्यार्थी पर्टिक्युलरली जे आहेत तलाठी भरतीला आतापर्यंत टार्गेट करत होते किंवा जे विद्यार्थी स्पेसिफिकली फक्त तलाठी भरतीचा अभ्यास करतात आहे त्यांच्यासाठी जे आहे आपल्या अकॅडमीच्या मार्फत एक महत्वपूर्ण कोर्स जो आहे लॉन्च करण्यात आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी एमपीएससी गट क फास्ट ट्रॅक बॅच जी आहे ती आपण लॉन्च केलेली आहे 2026. याच्यामध्ये तलाठी असेल, त्याचबरोबर लिपिक असेल, कर सहाय्यक असेल किंवा इतर गटकची जे काही पद आहे या ठिकाणी ते संपूर्ण गटकची पद या ठिकाणी जे आहे त्याची तयारी करून घेतली जाणार आहे. एकूण पदसंख्या गटकची जी जाहिरात आहे एमपीएससी कंबाईनची त्याच्यामध्ये 5707 पदांची संख्या या ठिकाणी इन्क्लूड आहे. त्याच्यापैकी तलाठीची 1539 पद जी आहे ती आहे. त्याच्यामुळे ही खूप मोठी सुवर्ण संधी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघा ही जी बॅच आहे आपण फास्ट ट्रॅक बॅच चालू करतो आहोत ही फक्त तुम्हाला 999 रुपयामध्ये मिळणार आहे. मर्यादित सीट्स अवेलेबल आहे त्यामुळे तुमचा प्रवेश जो आहे तो आजच तुम्ही या ठिकाणी निश्चित करणं गरजेचं आहे. आणि बॅचेस कधीपासून स्टार्ट होणार आहे तर बघा या ठिकाणी 1 सप्टेंबर 2026 पासून या ठिकाणी न्यू बॅचेस लॉन्च आपण करत आहोत. बॅचेसचे वैशिष्ट्य बघा या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुविधा असणार आहे लेक्चर बघण्याची. नवीन एक्झाम पॅटर्न नुसार या ठिकाणी तुमची तयारी करून घेतल्या जाईल. त्याचबरोबर पेपर पॅटर्न नुसार टेस्ट सिरीज असेल. त्याचबरोबर नंबर ऑफ पीवायक्यू ची प्रॅक्टिस एमपीएससीच्या अनुषंगाने आणि एमपीएससीच्या सिलेबसच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. तर बघा तलाठी भरतीसाठी एक्झॅक्ट पात्रता काय असणार आहे, या ठिकाणी अभ्यासक्रम काय असणार आहे आणि वयोमर्यादा काय असणार आहे ते आपण डिस्कस करूया थोडंसं. पात्रता जी आहे या ठिकाणी बघा जर तुम्ही कुठल्याही शाखेचा पदवीधर असेल, कुठल्याही शाखेचा पदवीधर तुम्ही कुठल्याही शाखेमधून बॅचलर्स झाले असाल, स्थानक असाल, ग्रॅज्युएट्स असाल तर तुम्ही हा फॉर्म भरण्यासाठी काय पात्र या ठिकाणी ठरणार आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पात्रता निकष या ठिकाणी मागितलेला नाही आहे. आता जे विद्यार्थ्यांकडे एमएससीआयटी आहे ते तलाठी भरतीसाठी लागतं, परंतु ज्यांच्याकडे एमएससीआयटी सर्टिफिकेट नाही त्यांनी जे आहे निवड झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत आयोगाकडे किंवा संबंधित विभागाकडे काय एमएससीआयटी सर्टिफिकेट या ठिकाणी काय करणे सबमिट करणे गरजेचं आहे. एमएससीआयटी सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे का तर यस एमएससीआयटी सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे, परंतु फॉर्म भरते वेळीच तुम्ही ते दिलं पाहिजे अशी कुठलीही अट आयोगाने घातलेली नाही आहे. हे सर्टिफिकेट ज्यांच्याकडे नाही त्यांनी काय करायचं आहे तुमची निवड झाल्यानंतर तुमची जे आहे या ठिकाणी निवड झाल्यानंतर किमान 2 वर्षाच्या आत या ठिकाणी तुम्हाला हे सर्टिफिकेट जे आहे संबंधित विभागाकडे काय जमा करणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही त्यांनी टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही जर बॅचलर्स असाल, ग्रॅज्युएट असाल तर डेफिनेटली तुम्ही या पदासाठी काय पात्र ठरणार आहात. आता बघा या ठिकाणी अभ्यासक्रम कशा स्वरूपाचा असणार आहे. परीक्षा तुमची एमपीएससी घेणार आहे आणि परीक्षा ही 2 भागांमध्ये कंडक्ट होणार आहे. तुमची प्रिलिम्स आणि मेन्स अशा 2 स्वरूपात तुमच्या एक्झाम्स होणार आहे. तर प्रिलिम्सचा जर आपण पर्टिक्युलर या ठिकाणी सिलेबस बघितला तर टोटल तुम्हाला या ठिकाणी बघा कुठले कुठले सब्जेक्ट असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला पॉलिटी हा सब्जेक्ट असणार आहे, त्याच्यानंतर जो आहे जिओग्राफी हा सब्जेक्ट असणार आहे, त्याच्यानंतर जो आहे हिस्ट्री हा सब्जेक्ट असणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जनरल सायन्स हा सब्जेक्ट असणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट असणार आहे, त्याच्यानंतर करंट अफेअर असणार आहे आणि त्याच्यानंतर जे आहे या ठिकाणी सी सॅट असे एकूण जे आहे टोटल बघा 1 2 3 4 5 6 7 सब्जेक्टचा तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि यामध्ये जर पॉलिटी तुम्ही बघितलं तर पॉलिटीचे दरवर्षी जे आहे 15 प्रश्न आयोग विचारते. जिओग्राफीचे या ठिकाणी 10 प्रश्न विचारले जातात, हिस्ट्रीचे टोटल 10 प्रश्न विचारले जातात, सायन्सचे टोटल 15 प्रश्न विचारले जातात, इकॉनॉमिक्सचे सुद्धा 15 प्रश्न विचारले जातात, करंट अफेअरचे 15 प्रश्न विचारले जातात आणि सी सॅटचे तब्बल 20 प्रश्न या ठिकाणी जे आहे तुम्हाला विचारले जातात. ज्या विद्यार्थ्यांचं सी सॅट स्ट्रॉंग आहे, सायन्स स्ट्रॉंग आहे अशा विद्यार्थ्यांनी जे आहे
आहे डेफिनेटली या ठिकाणी काय थोडं लक्ष केंद्रित करायचं आहे. अशा टोटल 6-7 विषयाचा तुम्ही जर योग्य पद्धतीने नियोजन करून अभ्यास केला तर डेफिनेटली यावर्षीची तलाठी जी आहे ती तुमच्या हातामध्ये असणार आहे. मग वयोमर्यादा आयोगाने काय सेट केली आहे तर बघा या ठिकाणी कमीत कमी तुम्ही जे आहे 18 वर्ष असले पाहिजे आणि मॅक्झिमम एज लिमिट जी आहे ती टोटल किती आहे 38 इयर्स या ठिकाणी काय सेट केल्या गेली आहे. जे काही रिझर्व्ड कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, जे काही रिझर्व्ड कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही लिमिट 43 इयर्स पर्यंत काय एक्सटेंड करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही जर एखाद्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आरक्षण जर तुम्ही या ठिकाणी काय मांग करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी जी एज लिमिट आहे ती 43 ठेवण्यात आलेली आहे आणि मिनिमम किती आहे 18 आणि मॅक्झिमम किती आहे 38 वर्ष ठेवण्यात आलेली आहे. हे आहे विद्यार्थी मित्रांनो पात्रता निकष. तुम्ही कुठल्याही जे आहे शाखेचे पदवीधर असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर टोटल 7 सब्जेक्ट आणि 60 सब्जेक्टचे जे आहे विषयानुसार किती प्रश्न येतात ते आपण या ठिकाणी डिस्कस केला. हा तुमचा सिलेबस आहे ओव्हरऑल. अँड देन त्याच्यानंतर एज लिमिट 18 ते 38 आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी किती असणार आहे 43 वर्ष या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला जर असेच नवीन नवीन अपडेट स्पेसिफिकली तलाठी भरतीच्या संदर्भात हवे असतील तर लवकरात लवकर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि जी आपली बॅच लॉन्च झाली आहे 999 रुपयाला, ज्याही विद्यार्थ्यांना ही बॅचेस घ्यायची आहे त्यांनी काय करायचं आहे आपल्या अकॅडमीचा जो नंबर आहे 8010457760 या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला बॅचेसच्या संदर्भात संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केल्या जाईल. धन्यवाद.